आता बघूयात गुन्हेगारी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। आमदार बालाजी किणेकरांच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपात 2 जण पोलिसांच्या ताब्यात, सूत्रांची माहिती। तर शिवसेनेच्याच दोघांनी चौकशीसाठी त्यांना समन्स बजावल्याची माहिती। सतीश वाघ यांच्या पत्नीनं हत्येची सुपारी दिल्याची धक्कादायक माहिती समोर। पत्नीला अटक, आरोपींना 30 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी। सतीश वाघ हे पुण्याचे आमदार योगेश टिळेकरांचे मामा। कल्याणमधील घटना गंभीर, विकृतांना कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। तर आरोपीला फाशी होईल हे सुनिश्चित करा, फडणवीसांचे आदेश। कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी विशाल गवळीला 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी। कल्याणच्या घटनेवर फडणवीस, शिंदे आणि श्रीकांत शिंदे हे गप्प का? कल्याणच्या घटनेवरून संजय राऊतांचा सवाल। बिहार सारख्या घटना कल्याण डोंबिवलीमध्ये बदलापुरात घडतात, राऊतांची टीका। लैंगिक अत्याचार करून हत्या केली त्याच्या बाबतीत देवेंद्र फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्र्यांचे त्या भागातले खासदार चिरंजीव गप्प काय? 2 चिमुकल्या मुलींच्या हत्येनं राजगुरुनगरही हादरलं। 54 वर्ष नराधमाकडून चिमुकलींवर अत्याचार करून त्यांची हत्या। राजगुरुनगरमधील 2 चिमुकल्यांच्या हत्येच्या प्रकरणात नातेवाईकांचा राजगुरुनगर पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या, मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार।